सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. दिवाळीचे दिवे. लागणारं साहित्य आहे आटवून घेतलेलं दूध, नंतर काजूची पूड, नंतर इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं घेतलेलं आहे आपण, इथे साखर घेतलेली आहे, इथे केशर सिरप घेतलेलं आहे, नंतर कोको पावडर आहे, इथे नंतर गुलाब पाणी घेतलेलं आहे आणि बदाम. आपण करतोय दिवाळीच्या पंट्या, त्या पण गोड पंट्या आपण करतोय. आपण बघितलं की आटलेलं दूध आपण घेतलं आहे, म्हणजे दूध आधी आटवून घेतलेलं आहे अर्धा लिटर. त्याच्यामध्ये साखर टाकली आपण, एक वाटी आपण साखर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं असतं जे ड्राय, ते आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यात काजूची पूड टाकलेली आहे. हे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्याचं एक असं घट्ट असं मिश्रण तयार केलेलं आहे आणि ते थंड करून घेतलेलं आहे आपण. हे थंड झाल्यानंतर आता मी इतर जे घटक आहेत त्याचा काय वापर करणार आहोत आपण, की जी पंटी आहे त्याचा बाहेरचा भाग साधारणपणे मातीचा असतो, तर त्या मातीचा रंग देण्यासाठी आपण कोको पावडर आपण वापरणार आहोत. हे जे मिश्रण आहे ते एका बोलमध्ये घेऊया, अर्ध्यापेक्षा जास्ती मिश्रण, आणि उरलेलं दुसऱ्या बोलमध्ये टाकूया. याच्यात टाकणार आहोत आपण कोको पावडर. तर या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यात टाकणार आपण गुलाब पाणी थोडंसं आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. ते पणत्यांसाठी आपण तयार केलेलं आणि ही जी ज्योत असते त्याच्यासाठी आपण बदामाचा वापर करणार आहे. एकाचे 2 तुकडे करूया आपण. आणि हे सगळे तुकडे आपण हे जे केसर सिरप आहे त्याच्यात टाकूया. मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे, दोन्ही पण मिश्रण थंड झालेले आहेत. त्या वाटीत थोडंसं तेल घेऊया हाताला लावायला. थोडासा असा शेप देऊ त्याला. प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलंय म्हणजे हे पंट चिटकणार नाहीत. गोळा करून घ्यायचा आहे त्याला आणि मध्ये हाताने दाबून पंटीचा आकार करून घ्यायचा आहे. असं काय आपण करून ठेवलं तर मुलांना नक्की आवडेल, काहीतरी एक वेगळं अट्रॅक्शन, दिसायलाही छान दिसेल, दिवाळी पण सेलिब्रेट होते आणि मुलांनाही आवडेल. वाती करून घेऊ आपण. हे जे मिश्रण आहे पांढरं, आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडंसं टाकायचं आहे याच्यामध्ये. तूप वगैरे असतं तसं. डिझाईनसाठी आपण टूथपिक वापरू शकतो असं. हे जे बदामाचे तुकडे आहेत ते आपण काढून घेऊया आता.